कुठल्याही बाजूनी म्हणजे कुठल्याही समाजाची कट्टरता ही शेवटी तुमची विचारशक्ती संपवते आणि मग बऱ्याचदा ती गुन्हेगारीकडे किंवा या सगळ्याकडे जाते. हे तरुणांच्या मनामध्ये जे काही भरलेलं आहे, मी असं म्हणत नाही की फक्त मुस्लिमांच्या, हिंदू असतील इतर कुठलेही, ती त्या त्या धर्माबाबत प्रचंड कट्टर झालेत. मग ते व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवल्यानंतर ते गुन्हे दाखल होतात, बऱ्याच गोष्टी यातनं होतात. काही वेळा काही सामाजिक प्रकार तयार होतात, काही गंभीर वातावरण तयार होतं. ही कट्टरता कशी काढायची या पोरांच्या डोक्यातून? नाही, भाजपला काढावं लागणार तुम्हाला सत्तेपासून, तरी शक्य आहे, नाही तर शक्य नाही आहे. कारण भाजपला एक गोष्ट कळलेली आहे, या देशामध्ये आपल्याला सत्तेमध्ये बसायचं असेल तर आपल्याला हिंदूजमध्ये एक अशी भावना निर्माण करायची आहे की आम्ही आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहे, की हिंदूज आर प्रोटेक्टेड ओनली बिकॉज ऑफ हमारी वजह से. तर ती बनली आहे का आता? म्हणजे हो हो हो, त्यांनी ते माइंडसेट तयार झालेला आहे. आणि मला चिंता या गोष्टीची नाही आहे, मला या गोष्टीचं वाईट वाटत नाही आहे की झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस असा त्याच्या मध्ये असा विचार आला असेल तर. दुर्दैव याचा वाटतं की आज पढ़े लिखे लोग भी इस जहर का शिकार हो चुके हैं इसमें. ते देशाला खूप घातक आहे मला असं वाटतं, आणि ते आता संपणार नाही आहे. मी काय म्हणतो की ठीक है, मोदी जी सत्ता में बैठे हैं, भारतीय जनता पार्टी के भक्त है तो उनके खिलाफ कुछ सुनेंगे नहीं, हम कुछ भी अच्छी बात करने के लिए तो हमको देशद्रोही का सर्टिफिकेट फौरन मिल जाता है इसके अंदर. हे सत्तेमधून कधी ना कधी ते खाली येतील. लेकिन जेव्हा ते वेळ येईल तर ते खूप उशीर झालेला असेल. म्हणजे समाजामध्ये इतकं तेढ निर्माण झालेला असेल की आज आपण जे एक आपली सोसायटी, आपल्या एरियामध्ये कोणत्या दुसऱ्या जातीच्या लोकांना, हे महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती नाही होती. महाराष्ट्राची तर होतीच नाही की एका सोसायटीमध्ये राहणारे ब्राह्मण पण होते, मराठा पण होते, दलित पण होते, मुस्लिमांचे घरं पण होते आणि सगळं सण एकत्र साजरं करायचे. ते आज आपल्याला बघायला मिळतं का ते कि नहीं, ये इसके अंदर हम इसको घर नहीं देंगे, ये जाति वाला इसमें नहीं आएगा करके. हे कोणी विष पिळलेले आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब